बॅगचे रेट वाढलेत का? रेट भरपूर वाढले. गेल्या वर्षी 1800ची बॅग यावर 17 न्यूजसाठी कसं आहे, शेतकऱ्याला प्रचंड शेतकरी संकटात आहे. आता मला सांगा, डिझेलचे भाव वाढले. आता शेतकऱ्याला नांगरणी व करणीच्या कामाला तर आता जिथं 1000 रुपये भाव होता तिथं 1500 झाले. डिझेल भेटणं चाललं म्हणून अजून त्याच्यात प्रॉब्लेम झाला. आणि आता सोयाबीन कसं आहे, शेतकऱ्याकडे जेव्हा सोयाबीन येतं तेव्हा त्याचा भाव कमी होतो. आणि जेव्हा बॅग घेण्याचा होता, बॅग आता कसं पावसाळ्यात चालून आता 2100ची बॅग 3500 झाली. म्हणजे जेव्हा शेतकऱ्याला घ्यायचा टाईम येतो तेव्हा यांचा वेगळा रेट राहतो. आणि जेव्हा शेतकऱ्याच्या मालाचा भाव येतो तेव्हा 3000 4000 भाव राहतो. आता 3400 रुपयाला 30 किलोची बॅग मिळाली. शेतकऱ्यानं काय करावं? आता 1200 रुपयाचं युरियाचं पोतं 1800 रुपयाला झालं आणि 2100ची बॅग झाली 3500 रुपयाला. मग शेतकऱ्यानं करावं कसं? हे प्रचंड मोठं शेतकऱ्यावर संकट आहे. एकतर हे पाणी बी असं करायला आणि शेतकरी सगळ्या बाजूनं हवालदिल झालेला आहे. आमची सरकारला मागणी आहे की शेतकऱ्याच्या मालाला एकतर चांगला भाव द्या आणि त्याचे बियाण्याचे रेट जरासं कमी करा, जेणेकरून शेतकऱ्याला उत्पादन खर्च कमी येईल. आणि उत्पादन खर्च जर कमी आला तर शेती परवडेल. आता मला सांगा, एक सोयाबीनच्या एकरी उत्पन्न व्हायला पाच क्विंटल, मग शेतकऱ्याचा खर्चच व्हायला 25,000, पण तुमच्या सोयाबीनला भाव राहिला 4000. तर मग शेतकरी लॉसमध्ये आहे ना आजकाल सगळे शेतकरी. त्यामुळे शेती परवडणार चालली. माझी सरकारला विनंती आहे की तात्काळ या सोयाबीनचे आपल्या बॅगचे आणि खताचे रेट कमी करण्यात यावे. धन्यवाद. दर वाढले, त्याच्यामध्ये सरकारनं थोडं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण एक एकर जर सोयाबीन पिकवायचं म्हणलं तर त्याचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी व्हायले. त्या संदर्भात सरकारनं थोडं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जे खताचे आणि जे बियाण्याचे आता भाव वाढलेले आहेत, सगळ्या जे ज्वारी सगळे असतील जे पेरायचे, त्याचे रेट थोडे कमी केले पाहिजे. शेतकऱ्यामध्ये प्रचंड नाराजगी आहे या सरकार विरुद्ध. या सरकारने शेतकऱ्याची दखल घेऊन या सोयाबीनच्या बॅकीचे व तसेच सर्व जे शेती उपयोगाचे जे बियाणे आहेत त्याचे रेट कमी केले पाहिजे.